साथीदार पॅनलनं पुन्हा एकदा राखला कानडवाडी ग्रामपंचायतीवर आपला बालेकिल्ला। दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत साथीदार पॅनलनं दोन्हीही उमेदवार निवडून आणून आपलं वर्चस्व कायम ठेवले। या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा कानडवाडीतील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला व गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्यासाठी संधी दिली। याबद्दल समस्त कानडवाडीकरांचे मनःपूर्वक आभार। साथीदार पॅनलचे नेते आणि कर्तबगार कर्तृत्ववान असे भारतीय जनता पक्षाचे माजी लोकनियुक्त सरपंच अनिल शेगुनसे यांनी व्यक्त केले आहेत। खरं तर ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आल्यानंतरचा आनंद हा केवळ वैयक्तिक नसून विजय नसून तो गावच्या विकासाची जबाबदारी खांद्यावर घेतल्याचा आनंदाचा असतो। गावकऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासाचं फळ मिळाल्याचा आनंद असतो आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे हा आनंद एका मोठ्या जबाबदारीची म्हणजे गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची जाणीव करून देणारा असतो। गेल्या 13 वर्षांमध्ये साथीदार पॅनलनं ग्रामपंचायतीवर आपला बालेकिल्ला कायम ठेवत गावच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ता दुरुस्ती, अंडर ड्रेनेज, गटारी, पाणी, दिवाबत्ती, स्मशानभूमी, आरोग्य व्यवस्था, स्वच्छता, मंदिर, शाळा, उद्यान अशी विविध सर्वांगीण विकासाची कामं केली आहेत। आज सर्व कामांची पोचपावती म्हणून पुन्हा एकदा कानडवाडीतील सर्व नागरिकांनी साथीदार पॅनलला निवडून दिलाय। साथीदार पॅनलच्या या विजयाबद्दल आणि माननीय श्री अनिल शेगुनसे यांच्या नेतृत्वाबाबत गावातील नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना कानडवाडीसारख्या गावात महापालिकेप्रमाणे सुविधा मिळत असल्याचं नमूद करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। कानडवाडी हे माझं आदर्श गाव करण्यासाठी माझ्या मित्राने माजी सरपंच अनिल शेगुनसे भरपूर प्रयत्न केले आणि गाव खरोखरच आदर्श झाले। गावात कोणती सोय नाही असं नाही आहे। ज्या ठिकाणी महापालिकेमध्ये ज्या काही सोयी नाहीत त्या माझ्या गावात सगळ्या असं ताटात आणून ठेवल्यासारखं झालेलं आहे। कुठलीही गोष्ट घ्या, 47-48 CCTV आहेत। गावातला प्रत्येक रोड हे 1 नंबरचं रोड झाले। गावाला भेटणारे रोड सगळे 1 नंबरचे झालेले आहेत। गावात ड्रेनेज सिस्टीम हे अंडरग्राऊंड आहेत। असं सध्या सांगली शहरात नाही आहे। माझ्या गावात माझ्या मित्रांनी सगळं केलं आहे। माझे मित्राचे जे काही मित्र होते त्या सगळ्यांनी त्याला धोका दिला, तर आम्ही धोका देणार नाही। आम्ही त्यांचं एकदम गळ्यातलं कंठ आहे आणि ते माझ्या गळ्यातलं कंठ आहे। त्या अडचणी होते पण आम्ही त्या अडचणीवर मात करून माझ्या मित्राबरोबर आम्ही राहणार आहे। माझ्या गावची माझी वहिनी माझ्या अनिल शेगुनसे मित्राची मिसेस दीपाली अनिल शेगुनसे या काही कारणास्तव घरगुती अडचणीमुळे किंवा त्यांच्या शारीरिक अडचणीमुळे त्यांनी राजीनामा दिला आणि एक सदस्य यांनी राजीनामा दिला, सचिन खोत यांनी राजीनामा दिला। त्यानंतर या ठिकाणी मध्यावधी निवडणुका घेण्यात आल्या आणि मध्यावधी निवडणुकीमध्ये एक सुचित्रा विजय खोत ह्या सरपंच पदाला निवडणुकीस राहिल्या आणि माझे मित्र अक्षय सदाशिव भोसले हे एक सदस्य म्हणून निवडणुकीत राहिल्या। हे निवडणूक घेण्याची सुद्धा काही कारणं नाहीत। माझ्या गावात माझा मित्र अनिल शेगुनसे हा भरपूर प्रयत्न केला की बाबा बिनविरोध निवडणूक व्हावं, पण प्रत्येक गावात काही विघ्न संतोषची माणसं असतात। त्यांनी खो घातला, एक आडवा पाय मारला आणि शेवटी निवडणुका घ्यायला लागल्या। या निवडणुकीत माझं गाव हे भयंकर विचारवंताचं गाव आहे। या गावातला प्रत्येक माणूस अनिल शेगुनसेने सरपंच असताना काही काम केल्यात, त्यांची मिसेस असताना सरपंच असताना काही काम केल्यात हे सगळं जाणलं आणि अनिल शेगुनसेला तोड नाही म्हणून त्याच्या बाजूने त्यांनी उभं केलेलं पॅनलला आमच्या गावातल्या लोकांनी मतदान केलं, भरपूर मताने भरघोस मताने निवडून आणलं। माझ्या गावातल्या प्रत्येक मतदाराला मी धन्यवाद देतो आणि माझे नवनिर्वाचित निवडून आलेले सुचित्रा विजय खोत आणि माझे मित्र अक्षय सदाशिव, माझ्या मित्राचा मुलगा आहे अक्षय सदाशिव भोसले, यांचं अभिनंदन करतो आणि गावाला प्रत्येक ठिकाणी धन्यवाद देतो। एवढं बोलून मी माझे भाषण पूर्ण करतो।